हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज सकाळचं म्हणजे सकाळचं नाही, दुपारचं. सकाळी तर अंडे केले होते मी. दुपारचं तर चिकनचं भाजी करायची होती. आता चिकनची भाजी करायचं तर मला आला कंटाळा. तर म्हटलं आता करावं तर लागणार आहे. चिकन आणले ह्यांनी, मॅग्नेट केले पार. तर मग फायनली चला म्हटलं, कंटाळा करून चालणारच नाही. जे गोष्टी आपल्याला करायच्या ते तर करावंच लागणार. परत दुसरं कोण करणार, आहे का नाही? मग खोबरं नव्हतं तर मी काय केलं, फक्त कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा आणि अद्रक लसूण पेस्टचं तर होतं 5 रुपयाला पाकिट. आणि ह्याच्यात जरा कोथिंबीर जिरं टाकलं, पेस्ट करून घेतले. इकडं गरम पाणी ठेवले आणि तेलात बघा अद्रक लसूण पेस्ट टाकले. आणि त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे का, हे मसाला होता ना सगळं नाही पहिलं ना तेलात टाकून फ्राय करून घेतले, नाही का. अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर ते टाकले, त्याच्यानंतर ते मसाला टाकले. मस्त जरा नाही का जरा शिजवून घेतले तेल सुटूस्तवर. त्याच्यानंतर चिकन वगैरे टाकले, चिकनची भाजी केले मी. आणि त्याच्यात त्या थोडेसे गरम मसाले पण टाकले बरं का, म्हणजे तेजपत्ता, काळा मिरी, लवंग हे सगळं टाकलं. आणि भाजी खूप तिखट लागते ना ह्यांना, तर्रीदार आणि तिखट लागते. तर केल्या ऑलमोस्ट कसं तरी, म्हणजे चांगली झाली होती बरं का. कसं तरी म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, आपण रोजच स्वयंपाक करतो म्हणून जरा कंटाळा येतो माणसाला. आणि प्रत्येकालाच येत असतं कंटाळा, पण कंटाळा करून चालतच नाही, काय करायचं, इलाजच नसतो. त्यामुळं नाही का. तर मी केले भाजी, ते म्हणजे ती भाजी केले पण ती संध्याकाळसाठी केली होती, पण मी दुपारीच केले कारण मला संध्याकाळी बाहेर जायचं होतं. तर तिथनं येऊन करण्यापेक्षा नाही का, म्हणलं अगोदरच भाजी करून ठेवलं, विषय कट होतो नाही का. तिथनं येणार, कंटाळून करून येणार, अजून करायचं म्हणले की अजून खूप कंटाळा येतो. त्यापेक्षा स्वयंपाक वगैरे उरकून मस्त आवरून बाहेर गेलो की तिथनं फ्रेश आलो की जेवता येतं, हा आहे बाबा स्वयंपाक म्हणून. आणि स्वयंपाक नसलं तिथनं यायचं धावत पळत, मग करा रे हे करा रे, लय वैताग असतं. त्यापेक्षा मी तर कुठं बाहेर जायचं म्हणलं की घरातलं पहिलं उरकून घेते, त्याच्यानंतरच बाहेर पाऊल टाकते. कारण तिथनं येऊन करायचं म्हणले की तेवढी ताकद नसते. आणि हे दुपारीच ह्यांनी, दही नव्हतं ह्याच्यात, फक्त मसाले वगैरे सगळे टाकले होते. तर मी पण मसाला जरा, भाजी खूप तिखट झाली बापरे. पण भाजीचा वास खूप छान येत होतं कारण गरम मसाला वगैरे होता ना, तर खूप सुंदर भाजी झाली. पण एवढंच की तिखट झाली होती बरं का. आणि त्याच्यानंतर मी बनवले भाजी, सुकी बनवलं असते ना तरी पण एक नंबर झाली असते बरं का. पण ह्यांना लागतं रस्सा, तर त्यामुळं रस्स्याचीच भाजी बनवावं लागतं आम्हाला. तर रस्स्याची भाजी बनवले मी. आणि त्याच्यानंतर आहे ना हे काय म्हणतात, भाकरी होती. भाकरीचा नाही व्हिडिओ टाकलं तुम्हाला, भाकरी बनवले होते. आणि मी चिकनमध्ये ना नेहमी गरम पाणीच टाकत असते बरं का, थंड पाणी नाही टाकत. कारण थंड पाणी टाकलं ना भाजीची चव निघून जाते. तर गरम पाणी केलं आणि गरम पाणी ओतले. आणि चिकन हे ना मी अर्धा तास शिजवते कंप्लीट टाईम लावून, म्हणजे भाजी चांगली शिजते आणि भाजीला तर्री वगैरे येते. पाहू शकता तुम्ही या व्हिडिओत दिसलंच तुम्हाला. तेल जरा कमी वापरले मी, जास्त नाही वापरले, त्यामुळे अजून जास्त ते, आता ते चिकनच्या भाजीला जर तेल जास्त वापरलं ना तर अजून लई येते बरं का. पण हे म्हटले होते तेल कमी वापर म्हणून, त्यामुळं